नमस्ते. आज आपण कमिशन ऑफ इन्क्वायरी कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट 1952 च्या अंतर्गत असलेले प्रोव्हिजन्स आणि त्याची नेसेसिटीज याच्याबद्दल चर्चा करणार आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये जर समजा एखादा पब्लिक इम्पॉर्टन्सचा मॅटर असेल, तर त्या मॅटरच्या कॉन्टेक्स्टमध्ये ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी स्पेसिफिक प्रोव्हिजन्स असे नव्हते आणि त्याचे लिमिटेशन 1952 ला आपल्या पार्लमेंटला समजले. त्याच्यानंतर पार्लमेंटने कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट हा पारित केला गेला. नॉर्मली या कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट मध्ये एक असं परमनंट लीगल फ्रेमवर्क तयार करणं, ज्या अंतर्गत गव्हर्नमेंटला कोणत्याही एखाद्या मॅटरच्या बद्दल इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी करायची असेल, ज्याचा पब्लिक इम्पॉर्टन्सशी खूप महत्वाचा संबंध आहे, जो पब्लिकसाठी खूप महत्वाचा आहे, तर त्यासाठी हे अपॉइंट केले गेले होतं. तर त्याचे अधिकार काय आहेत? कमिशन आर एम्पॉवर टू कलेक्ट एव्हिडन्स Commission are empowered to collect evidence, examine the witness, and same time submit reports containing finding and recommendation to the government. म्हणजे काय की त्यांनी एव्हिडन्स कलेक्ट करणे, एक्झामाइन करणे विटनेस आणि त्यांचा रिपोर्ट तयार करणे आणि तो रिपोर्ट कुणाला सबमिट करणं, गव्हर्नमेंटला सबमिट करणं, यासाठी याचंही काम केलं होतं. आता या ऍक्ट बद्दल थोडक्यात आपण चर्चा करू. हा ऍक्ट कधी आला? 1952 चा आहे. प्रेसिडेंटची असेंट कधी मिळाली? 14 ऑगस्ट 1952 ला. परत तो 16th नंबरचा ऍक्ट होता. हे असं असेल तर लक्षात ठेवा, 16th ऍक्ट म्हणजे त्या वर्षातला 16th कायदा आहे तो, होल इंडिया. आणि याच्यामध्ये काय प्रोसिजर आणि फॅक्ट फाइंडिंग लेजिस्लेशन असं आपण याचं हे करू देतो. आपण थोडीशी हिस्ट्री बघू. बिफोर 1952 देअर वॉज नो जनरल लॉ गव्हर्निंग पब्लिक इन्क्वायरीज च्या कॉन्टेक्स्ट मध्ये कोणताही कायदा नव्हता. Whenever government wanted to investigate serious public issue, it has to pass a special legislation for each inquiry. म्हणजे गव्हर्नमेंटला कोणत्याही एखाद्या मॅटर बद्दल, पब्लिक इश्यू बद्दल इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल, तर गव्हर्नमेंटला किंवा पार्लमेंटला काय करावं लागत होतं? स्पेशल लेजिस्लेशन पारित करावं लागत होती पार्लमेंटमध्ये, मग लोकसभा, राज्यसभा, आणि त्याच्यानंतर मग ते इन्व्हेस्टिगेशन होत होतं. सो तसं व्हायला नको. मग दिस प्रोसिजर वॉज टाइम कन्झ्युमिंग, इनइफिशियंट, आणि आपण रिझल्टेड इन टू अडजस्टमेंट अँड द प्रपोर्ट द इन्क्वायरी. म्हणजे तसे होणं हे थोडंसं टाइम कन्झ्युमिंग वगैरे होतं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं? टू ओव्हरकम दी डिफिकल्टी आफ्टर कन्सल्टेशन्स विथ स्टेट गव्हर्नमेंट, पार्लमेंट एनेक्टेड कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट 1952. म्हणजे त्याच्याकडे द ऍक्ट मॉडेल्ड ऑन ब्रिटिश ट्रिब्युनल ऑफ इन्क्वायरी एव्हिडन्स ऍक्ट 1921. म्हणजे ब्रिटिश ट्रिब्युनल ऑफ इन्क्वायरी ऍक्ट 1921 च्या सारखा हा कायदा आहे. हे आपण पॅरेलल ऍक्ट असे आपण बोलू शकतो. तर त्या ऍक्टचा मेन पर्पज आणि ऑब्जेक्टिव्ह काय होते बघा. टू प्रोव्हाइड रेडी लीगल मेकॅनिझम फॉर पब्लिक इन्क्वायरी. म्हणजे रेडी लीगल मेकॅनिझम फॉर द पब्लिक इन्क्वायरी प्रोव्हाइड करणं. प्रोव्हाइड ऍड हॉक लेजिस्लेशन फॉर इच इन्क्वायरी. म्हणजे प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन इन्क्वायरी करायचं असेल तर नवीन ऍड हॉक करणं हे गरजेचं नाही. टू एम्पॉवर इन्क्वायरीज बॉडी विथ सिव्हिल कोर्ट लाईक पॉवर. म्हणजे काय केलं की त्यांनी, की ज्यावेळी एखादी कोणतीही एजन्सी इन्व्हेस्टिगेशन करत असेल किंवा इन्क्वायरी करत असेल, तर त्यावेळी त्याला आपण कोणती पॉवर देतो? सिव्हिल कोर्टची पॉवर देतो. तो त्याला सिव्हिल कोर्टची. टू इन्शुअर फेअर, इम्पार्शियल अँड सिस्टमॅटिक फॅक्ट फाइंडिंग. म्हणजे फेअर सिस्टमॅटिक असणं, फेअर आणि इम्पार्शियल सिस्टमॅटिक फॅक्ट फाइंडिंग असणं सुद्धा गरजेचं आहे. रिस्टोर पब्लिक कॉन्फिडन्स इन द ऍडमिनिस्ट्रेशन अँड गव्हर्नमेंट. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा पर्पज आहे. हा ऍक्ट का केला? की लोकांच्या मनामध्ये सरकारवरती आणि प्रशासनावरती विश्वास राहणं. टू रिस्टोर पब्लिक कॉन्फिडन्स इन ऍडमिनिस्ट्रेशन अँड गव्हर्नन्स. टू प्रमोट ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी इन द मॅटर ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कोणता मॅटर झाला तर त्याच्याबद्दलचे फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट्स येणं गरजेचं आहे. ट्रान्सपरन्सी, गव्हर्नमेंटने काय केलं, गव्हर्नमेंटची अकाउंटेबिलिटी, गव्हर्नमेंटचा रोल काय होता, त्याने किती पद्धतीची गोष्टी केल्या, हे माहीत असणं हा गरजेचं आहे. आता बघा त्याच्यामध्ये, आता हा जो ऍक्ट आहे तो कोणत्या ऍक्ट मध्ये सेक्शन आहे? खूप छोटा ऍक्ट आहे हा. 12 सेक्शन आहेत, 12 सेक्शन आहेत त्याच्यामध्ये. जरी 12 सेक्शन असले तर त्याचे प्रोसिजर वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये डिस्कशन केलेल्या गेल्या आहेत. आता बघा याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की यातले आपले काही महत्वाचे प्रोव्हिजन्स आहेत. सेक्शन 3 आहे या ऍक्ट मध्ये. तर सेक्शन 3 मध्ये या ऍक्टच्या काय सांगितलेलं आहे? अपॉइंटमेंट ऑफ कमिशन. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? एम्पॉवर्स अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. म्हणजे हा ऍक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी सुद्धा लागू होतो आणि स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा लागू होतो. स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा त्याची अपॉइंटमेंट करू शकतं, सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा अपॉइंट करू शकतं. तर बघा, अपॉइंट अपॉइंट अ कमिशन ऑफ इन्क्वायरी
अपॉइंटमेंट कॅन बी, म्हणजे हे अपॉइंटमेंट कॅन बी सुमोटो, म्हणजे सुमोटो स्वतः सुद्धा अपॉइंटमेंट करू शकतात. त्याच्यानंतर मॅन्डेटरी इफ रिझोल्युशन इज पास्ड बाय पार्लमेंट और स्टेट लेजिस्लेचर, म्हणजे जर समजा एखाद वेळी पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेशनने रिझोल्युशन पास केलं की बाबा आम्हाला कमिशन ऑफ इन्क्वायरी पाहिजे, तर ते त्यांच्यावरती बंधनकारक आहे. इन्क्वायरी मस्ट बी रिलेटेड टू द डेफिनेट मॅटर ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स, म्हणजे एखादा पब्लिक इम्पॉर्टन्सचा जो डेफिनेट मॅटर आहे त्याच्याच मॅटरसाठी ते इन्क्वायरीची अपॉइंटमेंट करू शकतात. प्रोहिबिट्स पॅरल इन्क्वायरी बाय सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट ऑन सेम सब्जेक्ट, म्हणजे ज्यावेळी या कायद्याच्या अंतर्गत हे सेक्शन 3 मध्ये सांगितलेलं आहे बरं, सेक्शन 3 मध्ये, की ज्यावेळी एखाद्या वेळी तुम्ही अपॉइंटमेंट करता तर त्याला त्यावेळी कोणतेही दुसरी अपॉइंटमेंट करणं गरजेचं करू शकत नाही. आणि एखाद्या इश्यूवरती जर एखाद्या दुसऱ्या कमिशन्सला, दुसऱ्या एखाद्या कमिटीला जर तुम्ही अपॉइंट केलं असेल तर याला तुम्ही तिकडे पाठवू शकणार नाही, किंवा याला जर एखाद्या वेळी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पाठवलं, इन्क्वायरी करण्यासाठी पाठवलं, तर दुसरीकडे दुसऱ्या कोणालाही ही रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही द्यायची नाही. ओके. त्याच्यानंतर सेक्शन 4 आणि 5 याच्यामध्ये काय दिलंय, पॉवर ऑफ द कमिशन. पॉवर काय काय आहेत, कमिशन वेस्टेड सिमिलर पॉवर विथ द सिव्हिल कोर्ट, म्हणजे भारतामध्ये प्रत्येक गोष्ट आहे, कोणत्या मॅक्सिमम अशा कमिशन्सना सिव्हिल कोर्टची पॉवर दिली जाते, का दिली जाते हे तुम्ही सांगा. हे आपण खाली डिस्कस करणारच आहे. समनिंग अँड एन्फोर्सिंग अटेंडन्स ऑफ विटनेस, म्हणजे काय, सिव्हिल कोर्टची पॉवर म्हणजे काय, कोर्टची पॉवर म्हणजे काय, की ज्यावेळी एखाद्या विटनेसला बोलवलं गेलं त्यावेळी तो विटनेस तिथे प्रेझेंट असलाच पाहिजे. नसेल तर मग कोर्ट त्या पद्धतीची पनिशमेंट किंवा त्या पद्धतीची कारवाई करू शकतो. रिक्विजिंग डिस्कव्हरी अँड प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट, म्हणजे ज्यावेळी त्यांनी कोणते डॉक्युमेंट कोणत्याही एजन्सीला, कोणत्याही ऑफिशियल, अनऑफिशियल, नॉन ऑफिशियल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीजना जर त्यांनी एखादं डॉक्युमेंट मागितलं तर ते प्रोड्यूस करणं ही त्यांची जबाबदारी आहे. रिसिव्हिंग एव्हिडन्स ऑन अफिडेव्हिट, म्हणजे परत एव्हिडन्सवरती अफिडेव्हिट कोण घेऊ शकतं, कोर्ट घेऊ शकतं, तर ते सुद्धा घेण्याचा अधिकार. परत काय, तरी याने काय केलं पाहिजे की पब्लिक रेकॉर्ड हे चेक करण्याची सुद्धा ॲबिलिटी त्यांना दिली जाते. आता ऍडिशनल लिगल इफेक्ट काय, कमिशन इज डीम टू अ सिव्हिल कोर्ट फॉर सर्टन ऑफेन्सेस अंडर आयपीसी. आयपीसी म्हणजे आता परत हे बीएनएस येणार आहे याच्यामध्ये. बीएनएसच्या अंडर जे काय आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये प्रोसिडिंग आर ट्रीटेड ॲज ज्युडिशियल प्रोसिडिंग अँड इन्शुरिंग सिरियस अँड डिसिप्लिन्स, म्हणजे ज्युडिशियल प्रोसिडिंगच या प्रोसिडिंग्सना कन्सिडर केलं जातं किंवा त्याच लेवलचं कन्सिडर केलं जातं. याच्यामध्ये महत्वाचा सेक्शन पुढचा सेक्शन 8 आहे, प्रोसिजर ऑफ इन्क्वायरी, जे सेक्शन 8 मध्ये सांगितलेलं आहे. कमिशन हॅज पॉवर टू रेग्युलेट इट्स ओन प्रोसिजर, म्हणजे याच्याबद्दल प्रोसिजर वगैरे याच्याबद्दल या सेक्शन मध्ये आपण काय म्हणू, या ऍक्ट मध्ये कोणत्याही प्रकारचं काय सांगितलं गेलेलं नाही. सो कमिशन स्वतःची प्रोसिजर कशी असली पाहिजे, काय करायचं, किती दिवसात संपवायची किंवा कुणाला ऑथॉरिटी द्यायची बोलायची, हे सगळं ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. इट मे डिसाइड टाइम अँड प्लेस ऑफ सिटिंग, परत पब्लिक अँड प्रायव्हेट हिअरिंग, सब्जेक्ट टू रूल फ्रेम्ड बाय द गव्हर्नमेंट, आणि कुठले रूल्स त्यांना अप्लाय करून घ्यायचे, कुठले रूल अप्लाय करायचे नाही, म्हणजे या सध्या हे पूर्णपणे फ्रीडम ह्या कमिशन्सला आहे. परत 8B हे अमेंडमेंट करून परत टाकलेलं आहे प्रोव्हिजन. सेफगार्ड ऑफ नॅचरल जस्टिस, म्हणजे परत हे सांगण्याची काही गरजच नाही, नॅचरल जस्टिस, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे फॉलो करणं प्रत्येकासाठी मॅन्डेटरी आहे. इफ इन्क्वायरी इज लायकली टू प्रिज्युडिस affect the reputation of the conduct of any person, such person must be given a reasonable opportunity of being heard, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला ऐकण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. परत हे डॉक्ट्रिन आपण जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये वगैरे सांगतो, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे दिलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीची बाजू ऐकली पाहिजे, त्याच्याशिवाय त्याच्याबद्दल इन्क्वायरी रिपोर्ट्स मध्ये लिहिणं गरजेचं नाही. म्हणजे एखाद्या वेळी तुम्ही ओपिनियन फॉर्म्युलेशन करत असाल एखाद्या गोष्टीचा, तर त्यांना पूर्णपणे फेअर चान्स दिला पाहिजे. परत सेक्शन 11 म्हणजे काय आहे, याच्यामध्ये काय, एक्सटेन्शन ऑफ इन्क्वायरी अलाउज द गव्हर्नमेंट टू अप्लाय द प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट टू अदर इन्क्वायरी ऑथॉरिटीज बाय नोटिफिकेशन, म्हणजे ह्या पद्धतीच्या गोष्टी बाकीच्या ऑथॉरिटीजना सुद्धा गव्हर्नमेंट अप्लाय करू शकतं. आणि हे लास्ट सेक्शन 12, म्हणजे हे महत्वाचे सेक्शन्स आहेत. पॉवर टू मेक रूल्स empowers the government to frame rules regulation regarding procedure of inquiry, service conditions of the commissions and its member and other administration, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा या पद्धतीचे रूल्स रेग्युलेशन करू शकतं. त्याचवेळी सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा या पद्धतीचे रूल्स अँड रेग्युलेशन त्यांच्या नेसेसिटीनुसार करू शकतं. आता हे कंपोजिशन काय आहे बघा, ही कशी 1 मेंबर बॉडी सुद्धा असू शकते किंवा मल्टी मेंबर बॉडी सुद्धा असू शकते. याच्यामध्ये युजली कोण असतं बघा, की रिटायर्ड जज ऑफ सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, म्हणजे रिटायर्ड जज ऑफ सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टचं 1 मेंबर कमिशन सुद्धा असू शकतो किंवा मल्टी मेंबर सुद्धा असू शकतो. याच्यामध्ये मेंबर्स आर सिलेक्टेड फॉर देअर ज्युडिशियल एक्सपिरियन्स अँड एक्सपर्टाईज, म्हणजे फक्त ज्युडिशियल मेंबरच याच्यामध्ये असू शकतात या कमिशनमध्ये. आता बघा वर्किंग ऍक्ट कसा आहे बघा, अपॉइंटमेंट कोणतं होतं, गव्हर्नमेंट इश्यू नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅझेट अँड
क्लिअर टर्म्स अँड रेफरन्स, म्हणजे परत गव्हर्नमेंटच अपॉइंटमेंट करतं. मोस्ट प्रोबेबली सेंटरमध्ये असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेटमध्ये असेल तर स्टेट गव्हर्नमेंट. इन्क्वायरीज, कमिशन काय काय करतं, कलेक्ट एव्हिडन्स करतं, एक्झामिनेशन ऑफ विटनेस करतं आणि कंडक्ट हिअरिंग, म्हणजे ह्या गोष्टी करतं. रिपोर्ट परत काय, कमिशन सबमिट्स इट्स फाइंडिंग अँड रिकमेंडेशन टू द गव्हर्नमेंट. म्हणजे कमिशन काय करतं की याचे रिपोर्ट्स वगैरे कोणाला सबमिट करतं, गव्हर्नमेंट. हे पब्लिक करण्याचा अधिकार यांना नाही. ओके. आणि ह्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट मे ऍक्सेप्ट, रिजेक्ट और पार्शली इम्प्लिमेंट द रिपोर्ट. म्हणजे गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट पण करू शकतात, रिजेक्ट पण करू शकतात. हे प्रोव्हिजन्स आपण नंतर डिस्कशन करणार आहे. गव्हर्नमेंट मे ऍक्सेप्ट, रिजेक्ट और पार्शली इम्प्लिमेंट द रिपोर्ट. रिपोर्ट इज नॉट बाइंडिंग. यांनी केलेला रिपोर्ट गव्हर्नमेंट वरती बाइंडिंग नाही. मग इथे सुप्रीम कोर्टचे किंवा हायकोर्टचे जज कशाला बसवले, हा क्वेश्चन तुमच्या मनात आलाच पाहिजे. आपण नंतर डिस्कशन करूया याच्यावरती. इफेक्ट अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इट एनेबल्स ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशन इंटू सिरियस पब्लिक इश्यू. म्हणजे ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशन होतं ते, इन्व्हेस्टिगेशन कोण करतं या मॅटरमध्ये, बघा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टचे जज करताय त्याच्यामध्ये. ब्रिंग ज्युडिशियल डिसिप्लिन इन टू द फॅक्ट फाइंडिंग. आता सुप्रीम कोर्टचा एखादा जज किंवा हायकोर्टचा जज असेल तर त्याचा ज्युडिशियल डिसिप्लिन कशी असेल किंवा एव्हिडन्स तो कसा कलेक्ट करेल विचार करू शकता तुम्ही. इट एनहान्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटेबिलिटी. ऍडमिनिस्ट्रेशनची अकाउंटेबिलिटी एकदम येत. क्रिएट्स मोरल अँड पॉलिटिकल प्रेशर ऑन द गव्हर्नमेंट. आता बघा, ज्यावेळी आपण मोरल अँड पॉलिटिकल प्रेशर म्हटलो तर ते बाइंडिंग असतं का, नाहीये. सर्व्स ऍज अ टूल फॉर पब्लिक स्क्रुटिनिटी. ओके, अशा पद्धतीच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता त्याचं लिमिटेशन आणि स्क्रुटिनी, लिमिटेशन याचं काय आहे ते आपण सुद्धा चर्चा करू. नॉन बाइंडिंग नेचर. गव्हर्नमेंट इज नॉट बाउंड टू ऍक्ट ऑन द रिपोर्ट. गव्हर्नमेंट अजिबात बंधन, गव्हर्नमेंटने त्याचा ऍक्ट घ्यायचा, ऍक्सेप्ट करायचा की नाही ते त्यांच्यावरती ठेवायचं. मग काय अर्थ याला, न्यू पिनिटिव्ह, म्हणजे कमिशन कॅनॉट पनिश ऑफेंडर्स और अवॉइड कंपल्स. अजिबात ऑफेंडर्सना पनिशमेंट वगैरे देण्याचा काहीच नाही. परत गव्हर्नमेंट इज नॉट ऑब्लेड टू पब्लिश रिपोर्ट. म्हणजे गव्हर्नमेंटनी हा रिपोर्ट पब्लिश केला पाहिजे असं काहीही नाहीये. टर्म्स ऑफ रेफरन्स मे बी फ्रेम्ड अवॉर्ड सेन्सिटिव्ह इश्यू. म्हणजे परत टर्म्स हे टर्म्स ऑफ रेफरन्स वगैरे हे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करू शकतात. आता बघा, ह्याच्यामुळे हिज द कमिशन इज ऑफन डिस्क्राइब्ड ॲट टूथलेस टायगर. टूथलेस टायगर आणखी कुणाला म्हटलं जातं, म्हणजे टूथलेस टायगर हे किंवा पिंजऱ्यातला पोपट वगैरे या पद्धतीचे गोष्टी खूप साऱ्या एजन्सीजना, कमिशन्सना म्हटलं जातं तसं. आता याचं कन्क्लुजन काय, द कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट प्लेज अ विटल रोल इन इन्व्हेस्टिगेटिंग matter of public importance, though the institutional and legal structured process, although its findings are not binding, the act remains significant instrument of democratic accountability, provide it used fairly, transparently and good faith. म्हणजे जरी हे असं असेल तरी सुद्धा याची गरज आहे ऍडमिनिस्ट्रेशनसाठी. कारण का, की एक लिगली, मोरली अशा काही ना काहीतरी गोष्टी असणं गरजेचं. आता आपण खाली थोडीशी एक्झाम्पल डिस्कशन्स करू आणि त्याच्यानंतर मग हे क्लिअर होईल तुम्हाला. कारण कसं की याच्यामध्ये ज्यावेळी एखाद्या शॉर्ट नोट्स मध्ये वगैरे किंवा मेन क्वेश्चन मध्ये जर लिहायला आलं तर या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता बघा की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे दोन सुद्धा पब्लिक इम्पॉर्टन्स इश्यू असेल तर या पद्धतीच्या गोष्टी या कमिशनला आपण करू शकतो. तर भारतामध्ये पहिल्यांदा कधी चांगला कमिशन अपॉइंट केलं गेलं होतं 1958ला. चांगला कोण होते, हे जस्टिस चांगला, हे आपल्या बॉम्बे हायकोर्टचे सुद्धा चीफ जस्टिस वगैरे होते. सो परत बघा, इन्क्वायरी इंटू अलेड मिसयूज ऑफ LIC फंड. LICचा फंडचा मिसयूज झाला होता, प्रायव्हेट कंपनीजनी काय काय गडबड केली होती, तर ते शोधण्यासाठी ही पहिल्यांदा चांगला कमिशन 1958ला फाउंड आउट केलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, फायनान्शियल अकाउंटेबिलिटी पब्लिक इन्स्टिट्यूशनची वाढली, असं म्हणजे वाढू शकते किंवा असं. LIC त्यावेळी म्हणजे आता सुद्धा गव्हर्नमेंटची आहे, त्यावेळी सुद्धा गव्हर्नमेंटची. त्याच्यानंतर शाह कमिशन 1977ला. शाह कमिशन का गेलं की मिसयूज ऑफ पॉवर ड्युरिंग द इमर्जन्सी. 1975 टू 1977 हे इंडियामध्ये आपली इमर्जन्सी होती, तर ते इमर्जन्सीमध्ये फंडामेंटल राईटचा मिसयूज वगैरे केला की नाही त्याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी शाह कमिशन केलं होतं, जे शाह कमिशन याच स्टॅट्यूटच्या अंदर झालं होतं. परत लेंटेंट कमिशन 1986ला आलं होतं. त्याच्यामुळे काय केलं की मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये पेशंटची डेथ झाली होती, तर ते मेडिकल निग्लिजन्सच्या अंडर आहे की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर आहे हे चेक करण्यासाठी, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनची, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनची अकाउंटेबिलिटी. इथे बघा, आपल्या इथे प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट किंवा या सगळ्यांचीच अकाउंटेबिलिटी बघितलं होतं. इथे LIC सारख्या एका मोठ्या कंपनीची अकाउंटेबिलिटी, म्हणजे पब्लिक अंडरटेकिंगची अकाउंटेबिलिटी बघितली होती, इथे हॉस्पिटलची. परत बघा, जैन कमिशन 1991, याच्यामध्ये काय झालंय की असॅसिनेशन ऑफ फॉर्मर प्राईम मिनिस्टर राजीव गांधी. त्याच्यानंतर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आली की सिक्युरिटी प्रोटोकॉल्स कसे असले पाहिजेत वगैरे याच्यामध्ये. हे म्हणजे जैन कमिशननी 1991 मध्ये इन्क्वायरी केली आणि त्याच्यानंतर या पद्धती, म्हणजे हे कमिशन अशा अशा गोष्टीसाठी अपॉइंटमेंट केले जातात. कमिशन ऑफ इन्क्वायरी, आता आत्ताच आपण लेटेस्ट एक्झाम्पल घेऊया.
की मणिपूरमध्ये जो व्हायलन्स चालू झाला ना, तर ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा अशा पद्धतीची कमिशन केली. आता बघा, कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट 1952च्या अंडर इथनिक व्हायलन्स इन मणिपूर हा कधी झाला बिगिन? मे 2023ला या पद्धतीचं काही ना काहीतरी काम केलंय. त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की अगोदर जे जज होते, आता याच्यानंतर फॉर्मर जस्टिस बलबीर सिंग चौहान वॉज अपॉइंटेड ॲज न्यू चेअरपर्सन, म्हणजे यांना चेअरपर्सन अपॉइंट केले. हे रिसेंटली न्यूज आहे म्हणून मी थोडीशी इथे घेतली. आणि परत याच्यानंतर यांनी काम कधी घेतलं? 1 मार्च 2026, म्हणजे रिसेंटलीची गोष्ट आहे. मणिपूरच्या व्हायलन्सच्या अंडर सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी याच पद्धतीचं अपॉइंटमेंट केलेलं आहे. तर त्या कमिशनने काय केलं? एव्हिडन्स कलेक्ट केलं आणि काय काय वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी केलेल्या आहेत. तर हे मॅटर काय आहे आता हे याच्यावरती पण जास्त. परत दुसरी आता रिसेंटली गोष्ट म्हणजे कमिशन एक्झामाइन दी SC स्टेटस ऑफ फॉर द कन्व्हर्ट, म्हणजे काय की SC जे लोक होते, SC कम्युनिटी मधले होते, तर समजा त्यांनी रिलीजन चेंज केला, तर त्या लोकांचा SCचा स्टेटस तसाच राहणार की बदलायचा, हे याच्यासाठी सुद्धा हे कमिटी म्हणजे याच्यासाठी सुद्धा इन्क्वायरी केली गेलेली आहे या स्टॅट्यूटच्या अंदर. त्याच्यानंतर ज्युडिशरी इन्क्वायरी ऑन लेह लॉ अँड ऑर्डर इन्सिडेंट्स, म्हणजे लेह लडाखमध्ये सुद्धा या पद्धतीची गोष्ट 24 सप्टेंबर 2025 ला झाली होती. आता हे सगळ्यांना माहित आहे, रिसेंटल्या गोष्टी आहेत म्हणून मी चर्चा करतोय आता याच्याबद्दल. आता याच्यानंतर ते स्टेट लेवलला सुद्धा अशा पद्धतीचं कमिशन अपॉइंट केलं जाऊ शकतं, सेम बाय युझिंग द प्रोव्हिजन्स ऑफ द सेम स्टेट्यूट. ते कधी आहे? रायट्स एखाद्या राज्यामध्ये. आता हे परत मी उदाहरण याच्यात जाणून बुजून लिहिलेले नाही. रायट्स आणि कम्युनल व्हायलन्स कुठे झाला असेल तर आता त्याच्या आणि आणखी झालेला त्यावेळी सुद्धा केला होता. स्टॅम्प पेपरचा स्कॅम कुणी केला होता तुम्हाला माहित आहे, इरिगेशन स्कॅम वगैरे, या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी झाल्यानंतर कस्टोडियल डेथ वगैरे अशा पद्धतीचं कमिशन अपॉइंट केलं गेलं होतं वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये. तर आत्ताच्या रिसेंटली उदाहरण, परत जुबिन गर्स डेथ, हे पत्रकार होते, त्यांचं काय काय झालं तर त्याच्याबद्दल सुद्धा एक इन्क्वायरी कमिशन सेम पडेल. परत आत्ताचं रिसेंट नाशिकमध्ये आपण जे बघतोय TCSचं जे काय स्कॅम झालं, तर त्याच्यामध्ये परत मायनॉरिटी राईट्स वगैरे या पद्धतीच्या गोष्टींच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा झालेलं आहे. तर हे लिहितोय आपण म्हटल्यानंतर आपण एक वाक्य लिहिलं पाहिजे की आता सध्या कमिशन हे काम करतं का? येस, आता ऍक्टिव्ह आहे. बट इट हॅज, म्हणजे त्याच्या पद्धती सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही सुद्धा या स्टॅट्यूटचा आधार घेऊन वेगवेगळे कमिशन अपॉइंट करतात. आणि याच्यानंतर कुठे येते की दंगल आणि पब्लिक ऑर्डर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर, करप्शन या पद्धतीच्या गोष्टींना जास्त प्रायोरिटी दिली जाते याच्यामध्ये. आता बघा, स्ट्रेंथ्स इन प्रेझेंट टाइम काय आहे? स्टील रिकॉग्नाइज लीगल टूल फॉर फॅक्ट फाइंडिंग, म्हणजे फॅक्ट फाइंडिंग साठी अजून सुद्धा लीगल. कारण याच्यामध्ये बघा ना, डायरेक्ट सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टचा जज मोर दॅन वन हे डायरेक्ट मेंबर असतात. त्याच्यामुळे त्यांनी कलेक्ट केलेला एव्हिडन्स वगैरे किती स्ट्रॉंग असू शकतो हे क्रिएट ज्युडिशियल ब्रिंग ज्युडिशियल क्रेडिबिलिटी टू सेन्सिटिव्ह इन्क्वायरी, म्हणजे ज्युडिशरीला डायरेक्ट तुम्ही ग्राउंडवरती आणून ठेवला. क्रिएट पब्लिक अँड मीडिया प्रेशर, म्हणजे जरी लिगल बाइंडिंग नसेल तर मीडिया आणि पब्लिक याच्याद्वारे एक प्रेशर, पब्लिक पॉलिसी रिफॉर्म वगैरे यांसाठी हे करतात. आता ह्याच्यावरती क्रिटिसिझम सगळ्यात महत्वाचा आहे, डिले इन कम्प्लिशन, म्हणजे किती वेळात रिपोर्ट कम्प्लीट करायचा हे बंधनकारक नाही आणि हे यांनी खूप वेळ लावले जातात. रिपोर्ट इग्नोर, म्हणजे यांनी जरी फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट टाकले तर हे रिपोर्ट पूर्णपणे इग्नोर केले जातात. पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असतं. आता जर गव्हर्नमेंटनी स्वतः अपॉइंट केलं तर पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असणारच आहे आणि कोणत्याही प्रकारचे इम्पोज करण्याचे यांना अधिकार दिलेले नाही. त्याच्यामुळे काय म्हणतं, फॅक्ट फाइंडिंग बॉडी विदाउट बाइंडिंग ऑथॉरिटी, फॅक्ट फाइंडिंग बॉडी विदाउट ऑथॉरिटी. आता याच्यामध्ये काय, एक थोडंसं वाक्य आपण परत लिहितो. कंटेम्पररी इंडिया कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट 1952 कंटिन्यू टू फंक्शन ॲज important but limited fact-finding mechanism. Important but limited fact-finding mechanism whose effectiveness depend on transparency, timely completion, and government's willingness to act on its finding. म्हणजे काय काय असलं पाहिजे बघा, ट्रान्सपरन्सी, टाइमली कम्प्लिशन आणि गव्हर्नमेंट्स विलिंगनेस, हे असेल तरच ते होतं. आणि कन्क्लुजन मध्ये आपण लिहू शकतो, द कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट रिमेन्स रिलेव्हंट अँड ऑपरेशनल इन प्रेझेंट डे इंडिया while it has played crucial role in uncovering the truth in the matter of public importance. आता हे वाक्य महत्वाचं आहे. Its non-binding nature and lack of enforcement power limits its effectiveness. परत एकदा वाचतो. Its non-binding nature and lack of enforcement power limits its effectiveness. Strengthening follows up mechanism and ensuring transparency can enhance its role in democratic governance. म्हणजे काय की त्याचा रोल डेमोक्रेसीमध्ये खूप मोठा होऊ शकतो, पण काय केलं पाहिजे, काहीतरी अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम ठेवला पाहिजे, इन्फोर्समेंट पॉवर दिला पाहिजे. अशा प्रकारे आपण या कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट आणि कमिशन ऑफ इन्क्वायरी
ह्याचे प्रोव्हिजन्स आपण समजून घेतलेले आहेत.